आज आपण काय करणार आहोत? अल्जेब्रा स्टेटमेंट. टॉपिकचं नाव काय तुमचं घ्या? अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. एक नवीन धीरज बागुल नावाचा मुलगा आहे. त्याचं मला तर अजून काही होमवर्क किंवा राईटअप अजून काही भेटलेलं नाहीये. बघूया, मी त्याला फोन करून विचारून घेईल. सम स्टँडर्ड इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. सम स्टँडर्ड इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. त्यातलं पहिलं घ्या. आता हे लॉ आहे, हे फार महत्वाचे आहे. पहिलं आहे आयडमपोटेंट लॉ. आयडमपोटेंट लॉ यामध्ये लिहून घ्या. P disjunction P equals to P. Second, P conjunction P equals to P. Second, commutative law. Commutative law. त्यातला पहिला भाग काय तुमचा? P disconjunction Q equivalence Q disconjunction P. Second, P conjunction Q equivalence Q conjunction P. Third, तीसरा, associative law. P disjunction Q disjunction R equivalence P disjunction Q disjunction R equivalence P disjunction Q disjunction R. यातला सेकंड, P conjunction Q conjunction R equivalent चिन्ह आहे. P conjunction Q conjunction R equivalence P conjunction Q conjunction R. Fourth law, distributive law. U आहे distributive law. त्यातला पहिला घ्या. P disconjunction Q conjunction R equivalence P disjunction Q conjunction P disjunction what? R. Second, P conjunction Q disjunction R equivalence P conjunction Q disjunction P conjunction R. पाचव्या नंबरचा आहे
डी मॉर्गन्स लॉ. पहिला आहेत निगेशन पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलन्स negation P disjunction negation Q. Second, negation P conjunction Q. Negation P disjunction negation Q. Sixth number, identity law. First, P disjunction F पाहिजे तुमचे equivalence P. Second, P conjunction F equivalence F. Third, P conjunction T means what? True equals to true. Fourth, P conjunction T equals to P. Like 7 नंबरचा लॉ काय आहे तुमचा कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. फर्स्ट, T. Second, P conjunction negation of P equals to what? False. 8वां, absorption law. First, P disjunction P conjunction Q equivalence P. Second, P conjunction P disjunction Q equivalence है तुमचा येतो आगे P. Ninth, conditional law. P conditional Q equivalence negation P disjunction Q tenth. By conditional law. त्यातलं बघा P by conditional Q equivalence negation P conjunction Q disjunction negation Q conjunction disjunction P. 11 नंबर तुमच्या पुस्तकात नाही पण लिहून घ्या तरी. इन्व्होल्यूशन लॉ. फर्स्ट, negation of T equals to what? F. Second, negation of
F equals T आणि third negation P equals to P. right? आता या ठिकाणी बघा हे तुमचे 11 रूल आहेत. हे 11 रूलचे पाठ करायचे आहेत. लक्षात. तर आता हे रूल्स तुम्हाला पाठ केल्याशिवाय जी खालची एक्सरसाइज आहे ती काय तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. पण त्यातले आपण तरी पण काय करूया, एक दोन प्रॉब्लेम या ठिकाणी घेऊया. एक्सरसाइज 1.4 त्यातला क्वेश्चन 1. Using rule of negation, write the negation. The rule negation of conjunction, negation of disjunction, negation of conditional, negation of biconditional. हे रूल वापरायचे या ठिकाणी. म्हणून त्याने म्हटलं युजिंग द रूल ऑफ निगेशन राईट द निगेशन of the following with justification. with काय म्हटलंय जस्टिफिकेशन. त्यातला पहिला बघा P conjunction negation Q. P conjunction negation Q. आता यात यांनी काय तुम्हाला विचारलं आहे की त्याचं निगेशन विचारलं. काय करा निगेशन घ्या. P conjunction negation Q. निगेशन ऑफ P करेक्ट. कंजंक्शनचं काय होतं डिसजंक्शन. निगेशन ऑफ निगेशन Q. दोघांनी निगेशन साईड वापरली. मग आता कंजंक्शन काय करतो डिसजंक्शन. मग रूल कुठला आहे तुमचा निगेशन ऑफ कंजंक्शन. इथे निकाल झाली होती तुमची इक्वल्स टू निगेशन ऑफ P. आता इथं कुठून लावलं तुम्ही याला निगेशन ऑफ निगेशन. कारण निगेशन ऑफ निगेशन काय होतं Q होतं. मग परत काय रूल वापरला आपण या ठिकाणी निगेशन ऑफ निगेशन. नेक्स्ट सेकंड घेऊया. P disjunction negation of what Q. आन्सर मध्ये P. आता परत कुठला रूल वापरतो आपण निगेशनचा. मग P निगेशन Q कारण त्याने आपला राईट द निगेशन म्हटलेलं आहे. परत सेम निगेशन ऑफ P डिसजंक्शन करतो आपण कंजंक्शन. निगेशन ऑफ Q. इथं कुठला रूल वापरला आहे निगेशन ऑफ डिसकंजंक्शन. negation of disconjunction. किंवा डिसजंक्शन म्हटलं तरी पण चालेल. डिसजंक्शन घेऊया आपण. एक निगेशन P अगेन निगेशन ऑफ निगेशन Q. इथं काही फक्त तुमचा मग निगेशन ऑफ
निगेशन. राईट. त्याच्यानंतर तिसरा एक घेऊया आणि मग काय करूया बाकी आपण नंतर, कारण काय नंतर तुला रूल पाठ करावं लागणार आहे. एकदा उद्या रूल पाठ केले का आपण काय करूया टॉपिक घेऊया. P by conditional negation Q conjunction R. P negation this. What? मग काय करा यांचं निगेशन पहिले करून द्या सगळ्यांचं. तर त्यांनी रँडम निगेशन आपल्याला म्हटलेलं आहे. करेक्ट. मग इक्वल्स निगेशन ऑफ P निगेशन ऑफ Q या ठिकाणी काय होईल कंजंक्शनचा डिसजंक्शन निगेशन ऑफ R. इथं कसला रूल आहे तुमचा थोडा खाली घेतो या ठिकाणी कॅमेरामध्ये अटकून घेतो. कॅमेरा असल्यामुळे या ठिकाणी खाली घेऊया. negation of conjunction मग नेक्स्ट पेज. परत या ठिकाणी काय बघा P ला पण काय सेपरेट निगेशन आहे आपल्याला. निगेशन P. परत कंजंक्शनचं काय होईल सर डिजंक्शनचं काय होईल कंजंक्शन होईल. निगेशन ऑफ निगेशन Q आणि तुमचं हे नंतरचं आहे तसंच निगेशन ऑफ डिजंक्शन. अगेन निगेशन ऑफ P परत निगेशन ऑफ निगेशन याच्यासाठी आणि उरलेला टर्म तुमच्या आहे तशाच. इथं काय येईल तुमचा निगेशन ऑफ निगेशन. सर याचे ते दोन एक प्रॉब्लेम पण उद्या घेऊया त्याचा होमवर्क. आणि नंतर तुम्हाला मी जे आता ज्या ह्या ट्रूथ टेबल लिहून दिलेले आहेत याचे लॉ लिहून दिले आहेत या लॉवरनं काय करायचं आपल्याला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करायचं आहे. हे लॉसाठी मी या ठिकाणी थांबणार आहे. उद्या लिहून घ्या लॉ पाठ करा आणि मग आपण पुढच्या लेक्चर रिझल्टचे प्रॉब्लेम घेणार आहोत. पुन्हा आपण थांबणार आहोत. ओके ओके बाय. लॉ पाठ करा आणि तेवढं लेक्चर कमी घ्यायचा काय फायदा होणार नाही.